नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवभारत आणि नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दिवाळी कशी झाली दर्शक हो? तुमची सगळ्यांची दिवाळी मजेत झाली असेल, छान झाली असेल, कुटुंबांसोबत तुम्ही तिचा आनंद लुटला असेल, हे आम्हाला निश्चितच माहिती आहे. आणि आमची जी निवडणूक यात्रा आहे ती दिवाळीनंतरच्या या दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेली आहे. तुम्ही गेल्या वेळी कोकणात मी होते, माझे एक सहकारी खानदेशात होते, एक सहकारी विदर्भात होते आणि महाराष्ट्रभर आमच्या टीम्स फिरतायत. तुम्ही सगळे ग्राउंड रिपोर्ट्स बघता आहात. वेगवेगळ्या नेत्यांशी आम्ही तुमची चर्चा घडवून आणतो आहोत. आज आम्ही आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी या मतदारसंघात. खूप चुरशीचा असा लढा या ठिकाणी होणार आहे, कारण चौरंगी लढत आहे. आणि ज्याला असं म्हणता येईल की युतीच्या सुद्धा एक अपक्ष उमेदवार आहे, आघाडीचा सुद्धा एक अपक्ष उमेदवार आहे. आपल्यासोबत आज इथे बोलण्यासाठी आहेत अर्चना घारे परब. आणि तुमचं ताई खूप खूप स्वागत आहे. थँक्यू ताई. अपक्ष म्हणून तुम्ही अर्ज भरलेला आहे. अर्चना ताई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागाच्या प्रमुख आहेत, महिला प्रमुख आहेत. आणि त्या इथे त्यांचं काम सुरू आहे. गेल्या वेळी सुद्धा त्यांना निवडणूक लढवायची होती. यावेळी चौरंगी लढत होतीये, कारण मी जसं म्हणाले यापूर्वी की त्या अपक्ष म्हणून त्यांनी इथे अर्ज भरलेला आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून तसे राजन तेली इथे मैदानामध्ये आहेत. मग तुम्ही अपक्ष भरण्याचं कारण काय होतं? कारण गेले आघाडी होण्याच्या आधीपासून मी इथे काम करते आणि पक्षाने तसं सांगितलं होतं की या वेळेला आपण तुम्हाला संधी देऊ, मागच्या वेळेला आपल्याला देता आली नाही असं प्रेस घेऊनच सांगितलं होतं आदरणीय इथल्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी. आणि त्यामुळे मी गेले आधीचे 2 वर्ष आणि हे 7-8 वर्ष सातत्याने काम करते. पूर्ण तळागाळात पोहोचून प्रत्येक ठिकाणी अडीअडचणीला मी उभी होते. आणि आमची सर्व टीम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना वाढवणे, बूथ कमिट्या, बूथ अध्यक्ष हे सगळी यंत्रणा पूर्ण करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं. आणि ऐनवेळी दुसऱ्या कोणातरी आयात उमेदवाराला घेऊन निष्ठावंतांना कुठेतरी डावललं गेलं. आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पण काही होते जे तयारी करत होते. बरेच 4-5 जण होते. काँग्रेसमध्ये काही जण तयारी करत होते. राष्ट्रवादीतनं मी तयारी करत होते. मग आमच्या तिन्ही मध्ये कोणालाच दिलं नाही. मग दुसऱ्या कोणाला तरी घेऊन अचानक 2 दिवसामध्ये उमेदवारी दिली. मग त्यांनी आधी लोकसभेला यायला पाहिजे होतं, प्रचार करायला पाहिजे होता पक्षाचा, महाविकास आघाडीचा. आणि असं असताना कुठेतरी निष्ठावंतांना कुठेतरी डावललं गेल्याचं दुःख. आणि मग त्याचा आवाज कोण बनणार? तर निष्ठावंतांचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज. म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि सगळ्यांनी सांगितलं भरतानाच की मागे घ्यायचं नाही काही झालं तरी. आणि सर्व आमच्या जनसामान्यांना दिलेला तो शब्द होता की माघार घेणार नाही, तुमचा आवाज म्हणून मी लढेन. स्वाभिमानाची लढाई आहे, कोकणच्या अस्मितेची लढाई आहे असं म्हणून तो अर्ज दाखल केला. आणि आज शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि आज रिंगणात मी आहे. त्यात ज्याबद्दल बोलतायत ते म्हणजे राजन तेली, जे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात होते. नंतर मातोश्रीला गेले, शिवबंधन हातात घेतलं आणि मशालीच्या चिन्हावर लढतायत आघाडीचे उमेदवार म्हणून. खरं यावेळी असं बऱ्याच ठिकाणी आहे की कोण कुठे हे कळायला मार्ग नाहीये. तशी ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झाली असती जर तुम्ही आणि विशाल परब दोघही जण मैदानामध्ये नसतात तर. मग एक आहे की जेव्हा युती किंवा आघाडी होते तेव्हा मोठ्या नेत्यांनी पक्ष पातळीवरती तिन्ही पक्षांच्या समन्वयाने काहीतरी ठरवलेलं असतं. तेव्हा तुम्ही कोणाकोणाशी बोललात हा निर्णय घेताना? म्हणजे वरिष्ठ पातळीवरच्या कुठल्या नेत्यांशी बोललात? सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, सगळ्यांची आता नावं तुम्हाला माहिती आहेत कोण कोण वरिष्ठ आहेत, सगळ्यांशी बोलले, सगळ्यांशी चर्चा केली. फॉर्म भरायला येताना सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग येऊन फॉर्म भरला. पण मग कुठेतरी आघाडीमध्ये असं एक अडचणीचं होत नाही अशा वेळी? आणि वोट ट्रान्सफरचं काय होईल? महाराष्ट्रामध्ये 288 जागांना न्याय देताना, महाविकास आघाडीचा धर्म पाळताना एखाद्या पक्षाला मागे यावं लागतं 2 पावलं. आणि त्याच जागा वाटपाच्या धोरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 पावलं मागे यावं लागलं. त्यामुळे माझी उमेदवारी बसण्यात अडचण आली. त्यामुळे नेत्यांवर नाराजी नाहीये, नेत्यांमुळेच आज इथपर्यंत हा प्रवास आहे माझा. मी आज या स्टेजला उभी आहे की मी उभी राहू शकते, लढू शकते. त्यामुळे आता कुठेतरी सगळ्यांना शब्द दिलाय, सर्वसामान्यांचा आवाज बनून लढायचं असं ठरलंय, स्त्री शक्तीचा आवाज बनून लढायचं. त्यामुळे सगळ्यां पाठिंबा तर नेत्यांचा नसणारच आहे तसा, पण
लढायचं ठरलं नाही. तुम्ही इथे आता जे विद्यमान आमदार आहेत ते एकेकाळी राष्ट्रवादीचेच नेते होते. बरोबर. म्हणजे इथे योगायोग असा आहे की राष्ट्रवादीचा असलेला जो एकेकाळचा नेता आहे तो आता शिवसेना म्हणजे शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याचे अधिकृत उमेदवार आहेत, युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तुम्ही बंडखोर आहात. तिकडे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत असलेले जे म्हणजे होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हावर लढत आहेत. तिकडे भाजपाचे बंडखोर आहेत. हे सगळं असं मतदारांसमोर जाता कसं तुम्ही हे सगळं सांगताना? ही सगळी खिचडी झालेली आहे. आता हे खिचडी कशी सांगतायत माहित नाही मी कुठल्या पक्षाचं कोण, पण सगळ्यांना माहितीये मी म्हणजे राष्ट्रवादी. आणि आज जर न्याय मिळाला नाही त्यामुळे आज मी जनतेचा आवाज बनून, मी म्हणणार नाही मी अपक्ष, मी जनता हा माझा पक्ष आणि जनतेचा आवाज बनून जनतेसाठी आज ही इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला कोणतीही अडचण येणार नाही लोकांमध्ये जाताना किंवा हे सांगताना. त्यामुळे काही अडचणीचं वाटत नाही. मुद्दे आणि काम, कुठली कामं आणि कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जातात? कामाच्या घेऊनच जनतेमध्ये इतके 7-8 वर्ष काम करते. त्यामुळे जनतेला माहितीये, माझं काम माहितीये, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम माहितीये. त्यामुळे जनतेला विश्वास आहे की संधी मिळाली तर संधीचं सोनं 100% करणार. त्यामुळे विकासाचे मुद्दे तर आहेतच. रोजगार, आरोग्य हे 5, 10, 15 वर्ष काहीही झालेलं नाहीये. रस्ते, पाणी, वीजसाठी लोकांना रडायला लागतं. मायनिंग सारखे विषय जे झाले नाही पाहिजे जसं लोकांचं म्हणणं आहे. वेळाघरचा ताज हॉटेलचा प्रश्न आहे, तो रखडलेला आहे, त्याच्यावर मार्ग निघत नाहीये. इथे आमच्या केळूस वगैरे त्या भागामध्ये आकाश फिश मिल इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये मोठा वाद आहे. इंडस्ट्री आणि लोकांमध्ये त्यांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत, की बाबा ते अस्वच्छ पाणी आहे ते फिल्टर करा आणि मग सोडा समुद्रात. अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय आणि त्यांना कुणी वाली राहिलेला नाहीये. त्यांना जनतेला बऱ्याच ठिकाणी शासनाविरोधात लढा द्यावा लागतोय, हे वाईट आहे. आणि याला मग कुठेतरी राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. त्यांना जनतेच्या पाठीशी कोण आहे? त्यामुळे आज जनता वाऱ्यावर आहे. विकासाचं कोणतंही ध्येय धोरण नाहीये, कोणतं मॉडेल नाहीये. प्रत्येक जण प्रेस घेतो, एकमेकांवर चिखल फेकतो. विकासाचं मॉडेल कोण बोलत नाही, विकासावर कोण बोलत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शांतताप्रिय मतदारसंघ आहे. इथे नेहमीच एक विचारांची समृद्धी आहे, प्रतिभासंपन्न लोक आहे, एक साहित्यिकांची भूमी आहे, कलावंतांची भूमी आहे. आणि अशामध्ये एक विचार घेऊन लोक आहेत. म्हणजे कुणी यावं, मतं विकत घ्यावी त्यांची असं नाहीये. प्रत्येकाला एक विचार आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की या मुलीच्या पाठीशी, या लेकीच्या पाठीशी मतदार राजा हा राहील असा विश्वास मला वाटतो. पण एकीकडे एक आहे की कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प येऊ, तसं राष्ट्रवादीची म्हटलं तर ताकद फार कोकणामध्ये नाहीये. कोकणचा पट्टा हा शिवसेना युतीचाच बालेकिल्ला असा मानला जातो. पण जेव्हा केव्हा इथे प्रकल्प यायचे म्हटले की खूप विरोध होतो. मग त्यामुळे प्रकल्प कोकणातले बरेच रखडतात. हा पण मुद्दा महत्वाचा आहे. नाही, हा थोडा गैरसमज आहे, तसं नाहीये. काय होतं की कोकणावर प्रकल्प लादले जातात. प्रत्येक वेळेला मायनिंग सारखेच प्रकल्प का? मग तुम्ही एखादा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये चालणारा चांगले प्रकल्प आणा ना, जे विनाशकारी प्रकल्प कोकणात येतात. त्यामुळे मग लोकांना आपली समृद्धी टिकवायची, आमचे बगीचे टिकवायचे आहेत, आमच्या बागायती टिकवायच्या आहेत, आमचं सौंदर्य कोकणचं टिकवायचं, ह्या भावनेतनं लोक सगळेजण एकत्र आलेत आणि मग विरोध करतात. त्यांच्या काही मागण्या असतात, मग हे कुठेतरी पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटत नाही, मी जेवढं बघितलं तिथे कुठेही लोकांचं काही चुकीचं नाहीये. मायनिंगचे प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येकाला आपलं कोकण सुंदर ठेवायचंय, जसं परमेश्वराने दिलंय तसंच ठेवायचंय. एक सस्टेनेबल लाईफ त्यांना जगायचंय. आणि त्यामुळे हे कोकणचे लोक असं तुम्ही म्हणताय तसं नाहीये. त्यांचं सगळ्यांना, पण आपण मेजर सगळे जर प्रकल्प पाहिले कोकणात येणारे, मी फक्त या सावंतवाडी किंवा म्हणजे सिंधुदुर्ग हा भाग नव्हे, ओव्हरऑल कोकणामध्ये ओके बरं यायचं असलं तर नाही, मग ते चांगले प्रकल्प आले पाहिजे, लोक स्वागत करतील त्याचं. प्रकल्प चांगले येतच नाहीयेत. मग एकीकडे इथे MIDCs येऊ घातले आहेत, रस्त्याची कामं निश्चितच MIDC आलेली आहे, पण नंतर हॉस्पिटलचं काम झालेलं आहे. याशिवाय बंदरं जी आहेत, म्हणजे आपण कोकण असा पट्टा असं म्हणून विचार केला तर बंदरं जी आहेत ती येऊ घातलेली आहेत, येत आहेत. म्हणजे कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट असा जर आपण मुद्दा बघितला अगदी निष्पक्षपणे तर ती वाढलेली दिसते. आणि
ते प्रकल्प विकासासाठीच आहेत. याशिवाय मच्छीमारांसाठी काही हब्स तयार होत आहेत, असे बरेच प्रकल्प नाही, जे असं आता उद्घाटन झालीत बऱ्याच गोष्टीची, पण प्रत्यक्षात काहीच नाही. सगळा विकास असा दिसत नाहीये, दृश्य काहीच नाहीये. सगळं अदृश्य, अजून काही जमिनीवर नाहीये, जागेवर. विकासाचे म्हणजे उद्घाटनाचे नारळ फोडले गेले, पण पुढे काही झालेलं नाहीये. त्यामुळे नाराजी आहे लोकांमध्ये. बंदरं विकसित व्हायला पाहिजे, कनेक्टिव्हिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. टर्मिनसचा विषय, आपला रेल्वे टर्मिनस हो. बाहेरून सुशोभीकरण केलं, पण आतून उभे राहणाऱ्यांवर शेड पण नाहीये डोक्यावरती. रेल्वे पहिल्या 14 थांबायच्या कोरोनाच्या आधी, आता 7 वर आकडा आलेला आहे. मग हे फुटफॉल वाढला पाहिजे, थांबे वाढले म्हणजे रेल्वे थांबल्या पाहिजेत, तर कुठेतरी वर्दळ वाढेल, पर्यटन वाढेल, लोकांना इथे डेव्हलपमेंट होईल असं वाटतं. तुमच्या प्रायोरिटीवर टॉप 3 मुद्दे जर विचारले तर ते कुठले आहेत? सगळ्यात पहिलं तर हॉस्पिटल, दुसरं रोजगार, आणि बाकी मग रस्ते, पाणी, वीज खूप आहेत. टॉप प्रायोरिटी म्हटलं तर हे सगळं असं प्रायोरिटी सगळ्यांनाच द्यायला पाहिजे. पहिल्या 5 वर्षात हे सगळं करावं लागणार आहे. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात, पुण्यामध्ये तुम्ही काम केलेले आहे, मावळात, आणि तुमचं हे माहेर, तिकडे सासर आहे. मी तुमच्या सासरच्या गावाहून इथे आले आहे. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही त्या भागात काम केलंय म्हणजे निश्चितच दादांबरोबर काम केलेलं आहे, अजितदादांबरोबर. जेव्हा पक्षाचे 2 भाग झाले तेव्हा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय नेमकी भावना, आणि आता पुन्हा उभं राहताना तुम्ही काय काय प्रयत्न करता? म्हणजे पक्ष दुभागला गेला, खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. कारण आम्ही कधीच साहेब, दादा आणि ताई हे नाव आमच्या तोंडात बसलेलं. दादा त्याच्यातनं निघून गेलं, ते खूप वेगळं वाटत होतं. आणि त्रास पण झाला, कारण ह्या सगळ्या वाटचालीमध्ये, माझ्या वैयक्तिक वाटचालीमध्ये साहेब, आदरणीय ताई, आदरणीय दादा यांचा तेवढाच वाटा आहे. त्यामुळे ह्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला झालं की पक्ष दुभागला गेला. पण आता ते का गेला, का कशामुळे झालं, त्याच्यात काय आता ते आपण नाही सांगू शकत. पण हे झालं ते वाईट झालं असं वाटतं. आणि या लढतीची तयारी कशी चालू आहे? लढत तर जोरात होणार आहे, आणि तयारी पण जोरात होणार आहे. कारण सगळ्यात मी म्हणजे कॉन्फिडेंटली सांगू शकते की ह्या जे आहेत बाकी कॉम्पिटिटर, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांमधला उमेदवार म्हणजे मी आहे. प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली उमेदवार आहे. ह्या 7-8 वर्षात कुठेही खंड न पडता, ऊन वारा पाऊस रात्र काही असू दे, त्या क्षणाला तिथे पोहोचलेले आहे, तिथे गेलेले आहे. मग त्यांचा सण असू दे, काय असू दे, प्रत्येक ठिकाणी जिथे मदत हवी तिथे गेलेले आहे. त्यामुळे कोकणातला माणूस हा कृतघ्न नाहीये, तो कृतज्ञ आहे. एवढं जरी त्याला केलं, त्याची जाण असते, आणि प्रत्येक जण जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात. तसा हा मतदार राजा आहे, आणि नक्की या माझ्या पाठीशी ते उभे राहतील आणि मला साथ देतील असा विश्वास मला वाटतो. त्यामुळे दांडगा लोकसंपर्क, प्रत्येक गावामध्ये जाणं, भेटणं हे तर चालूच राहणार आहे आता पुढच्या 18 दिवस. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हे होईल कॅम्पेनिंग. तुम्हाला आघाडीकडनं प्रयत्न नाही झाला, आघाडीतल्या सहयोगी पक्षांकडनं, की तुम्ही उमेदवारी मागे घ्या असं सांगण्याचा? त्यांनी आमच्या नेत्यांकडे येऊन मागणी केली, बाकी असं डायरेक्ट नाही. पण तुम्ही ठाम होतात की लढणार? हो हो, ते झालं. आणखी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या ठिकाणी जे तुमच्या समोर लढतायत ते 2 दिग्गज आहेत, की त्यांनी विधानसभेच्या निवडणुका अनेकदा केलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत, आणि त्या मानाने तुम्ही विधानसभा या पातळीवरती नवीन आहात. बरोबर. तर कशी टक्कर देणार? चॅलेंजिंग वाटतं, खूप आव्हानात्मक वाटतं? चॅलेंजिंग आहे, लढाई चॅलेंजिंग आहे, पण कठीण नाहीये. म्हणजे जिंकू शकते, जिंकणार आहे. जिंकण्याचा विश्वास हा कुठल्या आधारावर आहे असं मी तुम्हाला? माझ्या जनतेच्या आधारावर, जो लोकसंपर्क आहे, आणि जी जनतेची साथ आहे, आणि ही भावना आहे लोकांमध्ये की अन्याय झालाय आमच्या मुलीवर. बिचारी काम करत होती 7-8 वर्ष, पण तरी मला म्हणायचे की तुम्हाला मागच्या वेळेसारखं तुम्ही असं थांबू नका, तिथे जाऊन बसा, तिकीट घेऊन या, काही करू, असं सगळे मला सुचवायचे. मग जाऊन म्हणायचे, बसलात? नाही नाही, मी म्हणायची की नको नको, तिकीट मला इथे घरी येणार आहे, मी गॅरंटेड होते. कारण पण मग आलाच नाही एबी फॉर्म. मेरिट मध्ये 1 नंबरला मी होते. सर्वे मध्ये 4 सर्वे केले, 4ही सर्वे मध्ये 1 नंबरला मी होते. आमच्या नेत्यांनी दाखवलं मला सर्वेचा रिपोर्ट. त्यामुळे मला गॅरंटी होती की मेरिट मधल्या असलेल्या उमेदवाराला घरी आणून तिकीट देणार, पण असं झालं नाही.
त्यामुळे मग जेव्हा कळलं की असं होणार नाही तेव्हा मी गेले. मग तेव्हा उशीर झालेला होता. आता तुमच्या मनामध्ये तसं म्हटलं तर तुतारी घेतलेला माणूस आहे, बरोबर? अं, तुमच्या आघाडीमध्ये ज्या तुम्ही होता इतके वर्ष त्यांच्या हातात मशाल आहे. तुमचं चिन्ह कुठलं? आता हे सगळे जे समोरचे उभे आहेत, म्हणजे मी असं नाही म्हणत, प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक घराघरामध्ये पाकिट पोचलं जातं, बरोबर? तर हे पाकिट माझं चिन्ह आहे आणि हे माझं पाकिट हे सगळ्यांपेक्षा वजनदार आहे, कारण त्या पाकिटामध्ये कोकणच्या विकासाचं मॉडेल आहे, तुमच्यासाठी काम करण्याचं हमीपत्र आहे. त्यामुळे हे पाकिट माझं चिन्ह आहे आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी विजयी करावं, एवढीच मी विनंती सर्वांना करते. पाकिट चिन्हावर लढतायत आणि चांगली निवडणुकीला सामोरं जात आहेत. चांगली पॅटर्न, चांगली पॅटर्न. अगदी सांगली पॅटर्न, करेक्ट. तर सांगली पॅटर्न त्या अर्थातच सांगतायत, त्यामुळे सांगली पॅटर्न गाजलेला होता, तुम्हाला माहिती आहे. आणि तसा पॅटर्न त्यांना इथे राबवायची इच्छा आहे. बघूया काय होतं ते शेवटी जनता ठरवणार आहे. निवडणूक एक मात्र नक्की आहे की सावंतवाडीमध्ये चुरशीची होणार आहे आणि ज्या मतदारसंघांवर तुमचं सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्यामध्ये सावंतवाडी निश्चितच असेल. तुमची काय मत आहेत? तुम्हाला काय वाटतं? इथले प्रश्न सोडवले गेलेत की नाही? इथले प्रश्न नेमके काय आहेत आणि तुमचा लोकप्रतिनिधी कोण असावा असं तुम्हाला वाटतं? याशिवाय तुम्हाला लोकप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा आहेत त्याही आम्हाला निश्चित कळवा आणि या चौरंगी लढतीबद्दलचं तुमचं मत आम्हाला निश्चित कळू द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी अर्चनाताईंबरोबर तुमची रजा घेते आणि अशाच मुलाखतींमध्ये आपण भेटत राहू.